नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 20 जुलै 2026 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून पावसाचा जोर काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये पावसाची स्थिती वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे। अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे सोबत आर्द्रता मोठ्या प्रमाणात आणण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रात दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपात राहील। काही भागामध्ये पावसाचा अंदाजा मध्यम हलका जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी असून काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया 20 जुलै 2026 या तारखेचा दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंतचा। मग चला तर जाणून घेऊ महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाची स्थिती कशी बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस जसे केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात राहील। भारताच्या पूर्वेकडे मात्र बहुतांश ठिकाणी दुपारनंतर पावसाचा अंदाज राहील, जसे हैदराबाद आणि विशाखापट्टणम, विजयवाडा इकडे हलका मध्यम राहील आणि जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, कोलकाता, धनबाद या भागात बहुतांश ठिकाणी विस्तारलेला पाऊस बघायला मिळणार आहे। मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राकडे जोरदार पावसाचा अंदाजा कोकण किनारपट्टीच्या भागात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा दुपारनंतर राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर, कणकवली, वायगणी, पयुक्तासल, सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाजा पोंडा, राधानगरी, खारेपटण, गगनबावडा, विजयदुर्ग जोरदार स्वरूपात राहील आणि राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साक्रापा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, संगमेश्वर, माखणजण, कोयना, पाटण या भागात मुसळधार पावसाची शक्यता। मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण, अरळ, अरवाडे आणि दहागाव, दापोली, पाचपंढरी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज होण्याची शक्यता। तसेच मंडणगड, घोगरे, महाबळेश्वर, महाडवर्धन मध्यम स्वरूपात राहू शकतो। दिवेघर, गोरेगावलाही मध्यम पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळू शकतो। तसे पुणे आणि सातारा जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील, पावसाची स्थिती फारशी नाही। तर पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये दुपारनंतर जोरदार स्वरूपात राहील। तर कुरुळवेटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप इकडे मध्यम स्वरूपात राहील। मंगळवेढा, मारवाडे, गेडी, चिंकी, सांगोळी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। पंढरपूरच्या उत्तर भागामध्ये भालवानी, वेल्लापूर, अकलूज, माळशिरस, करकम, अंगार, शेतपल, मोल या भागामध्ये स्थानिक वातावरणानुसार जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। वांगी, केरन, खोंडे, सेल्सिअस, करमाळा हलका पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये अहिल्यानगर, आलियानी, अळकोटी, जामखेड, काडाष्टी हलका पाऊस राहील आणि शिर्डी, तांबा, कोपरगाव या भागातही हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपुरी, कामशेतला हलका पाऊस दुपारनंतर राहील। मुंबई, ठाणे, कल्याणमली, शहापूर, इगतपुरी, घाटमाथ्यास परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील। जोरदार पावसाचा अंदाजा जव्हार, मोखाडा, त्र्यंबक आणि आसपासच्या परिसरात बघायला मिळणार आहे। पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे सपाले, पालघर, बैसर, वाणीगाव, कासाखरोड हलका पाऊस राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे मुनगावडेवरे, त्र्यंबकला मध्यम स्वरूपात राहील। इतर ठिकाणी हलक्या सरींचा अंदाजा नाशिक, नागपूर, म्हाळसाकडे, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, ममदापूर, वणी, डोडांबे, चांदवड, देवळा, कळवण, ओझर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची स्थिती पानेगाव आणि तसेच डोमकाई, दिवी, दुसाने आणि रानाला, खरपाली, शहादा, अक्कलकोट, तलोडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो।
धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कापडणे धुळे अंजंग जोरदार स्वरूपात राहील. अंचाले कुसुंबे चिंचवड चिंचखेड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवड आडगाव हिरपरा यावल फैजपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. जळगाव वसाळ इकडे मध्यम स्वरूपात राहू शकतो. तसेच मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये बोकरूड शेरळ निंबे चाळीसगाव बडगोपाचोरा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री विरामगाव एल्गोपादेवगाव श्री छत्रपती संभाजीनगर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा दुपारनंतर बघायला मिळू शकतो. तसेच श्री छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे आणि सातारा जिल्ह्याचा काही परिसर सांगली या जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. लातूर नांदेड वाघाला बीड जालना वाशिम हिंगोली परभणी हलक्या सरींचा अंदाज राहील. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. बुलढाणा अकोला अमरावती आणि यवतमाळ चंद्रपूर हलक्या पावसाचा अंदाज राहील. वर्धा जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र जोरदार पावसाचा अंदाज हा विदर्भातील नागपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे. बुटिबोरी हिंगणा पाचगाव बोरीकोकाटे दुतीवाडा कोडाली काटोल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. उमरी सावनेर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. पार्श्वनिलय मध्यम स्वरूपात राहील. तसेच तुमसरा भंडारा हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गडचिरोली मूल सावली चामोर्शी गोट आष्टी एटापल्ली इकडे मध्यम स्वरूपात येईल. भांबरगड पासेवाडा गिरवाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सोनापूर शिरपूरलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज स्थानिक वातावरणानुसार बघायला मिळणार आहे. मात्र रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती महाराष्ट्रातील आणखीन काही जिल्ह्यामध्ये वाढू शकते. तर रात्रीच्या उशिरापर्यंत पावसाचा अंदाज राहील. तर जोरदार पावसाचा अंदाज हा मराठवाड्यातील लातूर बीड धाराशिव नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील. तर धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत धाराशिव कामेगाव बेंबली तसेच बाटंजी नळदुर्ग होर्टी वडोला तांदवाडी तुळजापूर मध्यम स्वरूपात राहील. वेरबंग पाणेगाव वाशीला हलका राहील. धाराशिव कामेगाव बेंबली एडशी पेठ मुरुड घाटेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. लातूर आणि बरडापूर घाटनांदुरा लातूर रोड आणि वडण वजुक जळकोट अहमदपूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील. राणी सावगाव गंगाखेड पालम शिरसळ सोनपेठ मांजलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील. बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर यलम चौसाला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला बसमत अद्रापूर आणि पार्श्वनी मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये असणार आहे. तसे विदर्भातील आणि मराठवाड्यातील वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील. श्री छत्रपती संभाजीनगर जालना हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे. जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा औवाड मध्यम स्वरूपात राहील. आणि अंबळनेर धरणगाव एरंडल परोळा धुळे अंजंग अरबी बोकरूड या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो. घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाज जोरदार स्वरूपात सम्राट गोंडा शहापूर खर्डी वैशाला आणि तसेच शिवाले वैशाखरे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. मुंबई नवी मुंबई नरेल इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये लवासा जिटे गोरेगाव टाला इंदापूर तसेच पाचपांढरे श्रीवर्धन कलशित इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच माकंजन सरवडा हिडवी गुहागर मार्गतांबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा हलक्या सरींचा अंदाज राहील. आणि पुणे अहिल्यानगरच्या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तर वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वाशिम मंगळपेठ कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो. तसेच हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापूर महागाव माऊर हलका पाऊस राहील. यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण हलक्या सरींचा अंदाज रुई जवई पांडकवडा घाटंजी करंजी हलक्या पावसाचा अंदाज राहील. वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट वर्धा जिल्ह्याकडे अमरावती चांदूर
तसेच नागपूर जिल्ह्याचा परिसर नागपूर, कोडळी, काटोल, वरुड, नरखेड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोला, बोरगाव, मंचू, बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर, मलकापूर, दिघी, नांदुर्णा, खामगाव, शेवगाव मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे मात्र जोरदार पावसाचा अंदाज राहील. जसे तुमसर, तिळा, सांगझरी, गोरेगाव, आमगाव, लांजी, साक्री, टोळा, वारासिवनी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि भंडारा जिल्ह्यात लखनी, साकोली, संग्राणी, आडाईल, गोतंगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. इतर भागामध्ये हलका पाऊस राहील. देवरी, चिंचोला, डोंगरगरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यात मार्कसा, देसिंग, दिगोरी, मोलसावली, चामोर्शिलाई मध्यम स्वरूपात राहील. कापसी आणि गिरवाडा, पाराकोट, एटापल्ली, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तसेच चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड भागाला, हिंगोली इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोटसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय.